साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली। याच काळामध्ये सिद्धेश्वर मार्केट यार्डात सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी एकत्रित आल्याने संचारबंदीच्या आदेशाला हरताळ फासल्याचे दिसून आले। यावर आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। 5 आणि 5 पेक्षा अधिक लोक एकत्रित आल्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक पसरतो। त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शहर परिसरामध्ये संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत। संचारबंदीच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे। याचाच गैरवापर करत सोमवारी सिद्धेश्वर मार्केट यार्डात अडत आणि भाजी विक्रेत्यांनी खरेदी विक्री व्यवहार करताना मोठी गर्दी केली होती। गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मार्केट यार्डात उडालेली झुंबड प्रशासनाच्या प्रयत्नाला हरताळ फासणारी आहे हे मात्र नक्की। जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांना मिळणे आवश्यक आहे, पण अशा पद्धतीने गर्दी करून ती मिळवणे कितपत योग्य आहे? या वस्तू खरेदी करण्याकरिता जिल्हा प्रशासन स्तरावर संचारबंदी काळात निश्चित असा वेळ दिला जाणार का अशाच पद्धतीने गर्दी करून लोकांना आपल्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागणार? असा सवाल सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे।